हॅलो. आज मी तुम्हाला ना झटपट असं सँडविच कसं करायचं ते सांगणार आहे. तर आपल्या 100व्या दिवसातला आज हा चौथा व्हिडिओ. एकही सबस्क्राईब नाही आहे आपला अजून झालेलं. जे जुने सबस्क्रायबर आहेत तेवढेच 10 सबस्क्रायबर्स आहेत. आणि आज बघूयात एखादा तरी जण सबस्क्राईब करते का चॅनलला. आणि व्हिडिओ जर हा आवडला तर शेवटला बघून नक्की लाईक करा. तर मी ना आज तुम्हाला विदाऊट ग्रीन चटणी सँडविच कसं करायचं ते सांगते आहे. तर त्यासाठी मी इथे काय केलं आहे, टोमॅटो केचप जो आहे ना तो घेतला आहे रेग्युलरवाला. आणि मेन इन्ग्रेडियंट जो आहे तो हा आहे, मी जो आता तुम्हाला दाखवते. हा पिझ्झा पास्ता सॉस आहे. ॲक्च्युली ह्याने ना खूप छान टेस्ट येते सँडविचला आणि एक वेगळाच टच येतो. म्हणजे थोडासा फ्लेवर पिझ्झाचा पण येतो आणि खायला पण छान लागतात. तेच बोरिंग सँडविच खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. खूप खूप युनिक टेस्ट लागते आणि चव पण खूप छान वेगळीच येते जरा त्यांनी, पिझ्झा पास्ता सॉसनी. तर तुम्हाला सँडविचमध्ये काय काय टाकायला आवडते ते तुम्ही ॲड करा ह्याच्यामध्ये. मी फक्त टोमॅटो, कांदा आणि काकडीच घेतली आहे आणि थोडंसं चीज किसून टाकलेलं आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये बटाटा, शिमला मिरची किंवा अजून काही टाकायला आवडत असेल तर तुम्ही ते ॲड करा. मी हे एवढंच टाकले आणि मी हे सँडविच वरतून क्लोज करून घेते. आणि वरच्या साईडला पण ब्रेडला मी स्लाईसला थोडंसं केचप लावलेलं आहे, जेणेकरून दोन्ही साईडला लावल्यावरती खाताना चांगला लागेल. आता मी इथे तवा गरम करून घेतला आहे आणि मी इथे तूप टाकणार आहे, कारण माझा छोटा मुलगा पण आहे, त्याला पण आवडतं. तर त्याच्यामुळे तूप टाकलं आहे. तुम्हाला बटर किंवा तेलाचा वापर करून जरी करायचं असेल तरी खरपूस होतात. तुम्ही ट्राय करून बघा. आणि मी आता तूप चांगलं गरम करून घेतलं की याच्यावरती ब्रेड ठेवणार आहे, दोन्ही स्लाईस. आणि ते ब्रेड ठेवलं की थोडंसं प्रेस करायचं, म्हणजे सेट होतात चांगले. आणि पलटी करताना त्यातनं जे आपलं सारण आहे ते बाहेर नाही येत. अशा पद्धतीने तुम्ही प्रेस करून घेऊ शकता. उलटण्याने सुद्धा करा. आणि हे बघा, हे मी असं गरम करून घेतलं आहे. आणि लगेच पलटी नाही करायचं, हे थोडंसं त्याला सेट होऊन द्यायचं आतलं. आणि वरच्या साईडने पण मी तूप टाकलं आहे दोन्ही साईडनी आणि दाबून घ्यायचं उलटण्याने चांगलं. म्हणजे ना तो सँडविच जेव्हा आपण पलटी करतो त्यावेळेस त्यातलं कांदा ते बाहेर येत नाही. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा. मागच्या व्हिडिओला मला काहीच रिस्पॉन्स आलेला नाही आहे. 100 ते 150 व्ह्यूज आलेले आहेत. पण ठीक आहे, आपण 100 दिवसांचे चॅलेंज घेतलं आहे. असं नाही आहे की प्रत्येक पहिल्या व्हिडिओलाच मला सगळेजण फॉलो करतील, सबस्क्राईब करतील चॅनलला. वाट बघूयात आपण काय होतं आहे. आणि क्वालिटी थोडीशी माझ्या व्हिडिओशी खराब येते आहे. मी त्याच्यावरती थोडंसं काम करेलच. आणि एका हाताने मोबाईल धरते मी आणि एका हाताने काम करते, त्यामुळे ते थोडंसं क्वालिटी जी आहे ती थोडीशी ब्लर होते मध्ये. तर तुम्ही बघू शकता आता हे जे सँडविच आहेत ते एकदम कुरकुरीत झालेले आहेत आणि एकदम क्रिस्पी होतात आणि चवीला पण खूप छान लागतात. टिफिनसाठी पण खूप बेस्ट ऑप्शन आहे. आणि नाश्त्याला पण जरा वेगळं काही खायचं असेल तर ह्या पद्धतीने करून बघा. झटपट होतात, काही टेन्शनचं काम नाही आहे. चटणी करून ठेवायची नाही आहे तुम्हाला किंवा काही नाही. फक्त हा एक मसाला पिझ्झा पास्ताचा आहे.